चंपाषष्ठी जवळ आली आहे, त्यासाठी पारंपरिक पद्धतीने आपण वांग्याचं भरीत आणि रोडगे कसे बनवायचे आहेत ते आज आपण रेसिपी पाहणार आहोत। कारण चंपाषष्ठीचा प्रसाद म्हणजेच रोडगा आणि वांग्याचं भरीत। तर पाहूया रेसिपी। वांग्याचं भरीत कसे करायचे आहे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जे आपल्याला चंपाषष्ठीला प्रसादासाठी लागतो तो वांग्याचा भरीत कशा पद्धतीने करणार ते आपण आज बघणार आहोत। चमचमीत आणि झणझणीत असा छानपैकी वांग्याचा भरीत। आता मी एक वांगा घेतलेला आहे मोठा, मला गावठी वांगा हाच मिळाला। काळा आमचा जो हिरवट वांगा असतो असा छानपैकी वांगी कलरचा तो नाही मिळाला, म्हणून मग हा एक वांगा मी घेतलेला आहे। आता ह्या वांग्याला मी काय करते पुढे ते नक्की बघा। इथे सुरीच्या साहाय्याने सगळीकडे असे छानपैकी मी असे टोक म्हणजे हे करून घेतलेले आहेत छोटे छोटे, आणि ह्या जे भेगा पाडलेल्या आहे सुरीच्या साहाय्याने त्याच्यात मी एक एक लसणाची पाकळी लावून घेणार आहे। पण त्याआधी हा वांगा स्वच्छ मी धुवून घेतलेला आहेच। आता ह्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया, जेणेकरून भाजून घेताना त्याची साल व्यवस्थित निघून जाईल। इथे वांग्याला मी व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे, आणि जे लाईनी मारले होते ह्या सुरीच्या साहाय्याने त्या लाईनींमध्ये मी लसणाच्या पाकळ्या भरून घेतलेल्या आहेत। आणि आता मी ओव्हनला हे वांग भाजण्यासाठी ठेवणार आहे। पण तुमच्याकडे जर ओव्हन नसेल तर तुम्ही गॅसवरती चुलीमध्ये सहजगत्या भाजू शकता। फक्त अशा पद्धतीने करा आणि गॅस स्लो करून तुम्ही करू शकता। तुम्ही हा सॉफ्ट एकदम भाजून घ्यायचा आहे। आता आपण ओव्हनमध्ये ठेवून घेऊया। अगदी आपण 1 मिनिटाचा टायमर लावलेला तोही संपलेला आहे। आता वांगा खूप असं सॉफ्ट झालेलं तुम्हाला इथे दिसत आहे। आता खूपच गरम आहे, त्यामुळे हा थोडा गार होण्याची वाट बघूया आणि मग ह्याची सालं आपण काढून घेणार आहोत। आता आपलं वांग गार झालेलं आहे, बाहेर काढून ठेवलंय, गार झालेलं आहे, खूप सॉफ्ट असं झालेलं आहे। आता आपण हे लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत म्हणजे जे आपण लसूण ठेवलं होतं ते सगळे ह्यामध्ये काढून ठेवायचे, आणि ह्याचे जे सालं आहेत ती फक्त काढून घ्यायची आहेत। अशा पद्धतीने बघा सालं निघतायत सुंदर अशी, बघा अशी सुंदर अशी सालं पटापटा निघतील, आणि ती सालं सगळी काढून घ्यायची आहेत। अशा पद्धतीची सालं काढून घेणार आहोत सगळी। आता आपण हा वांगा चांगला सोलून घेतलेला आहे, आणि ह्याचं बारीक बारीक कसे तुकडे करून एकदम बारीक खिमा करायचा आहे ह्या वांग्याचा। या अशा पद्धतीने आपल्याला खूप असं बारीक एकदम करून घ्यायचा खिमा। आणि पहिले वांगा नेहमी बघून चांगलं घ्यायचं आहे, नाही तर किडकं निघायला नको, आतून खराब नको निघायला, म्हणून घेतानाच एकदम व्यवस्थित घ्यायचं आहे चांगल्या प्रतीचं। आणि असं असं बारीक करून घ्यायचं आहे खिम्यासारखं एकदम। इथे आपण 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या, नाहीतर खलबत्त्यामध्ये सुद्धा चालेल। म्हणजे ह्याचा आपल्याला ठेचा बनवायचा आहे, बारीक एकदम करायचं नाही, ठेच्याप्रमाणे करून घ्यायचं आहे। आणि इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे, साधारणतः 7-8 आहेत, पण तेवढ्या न टाकता 5-6 सुद्धा चालतील। ते बारीक असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कांद्याची पात बारीक चिरून घ्यायचे, त्याचे खालचे कांदे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत। हे बारीक चिरून घेऊया। आता इथे आपण हा मिक्सरच्या भांड्यातला ठेचा तयार करून घेतलेला आहे, आणि इकडे कांद्याची पात अशी बारीक चिरून घेतलेली आहे। 5 ते 6 काड्या घेतल्या होत्या, आणि हा वांगा आपण मस्तपैकी बारीक असं एकदम मॅश करून घेतलेला आहे। आता गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे, आणि याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया। कढईमध्ये मी इथे 2.5 चमचे असे तेल टाकून घेणार आहे, आणि छानपैकी असं गरम होण्याची वाट बघूया। तेल इथे गरम झालेलं आहे। आपण अर्धा चमचा इथे राई टाकून घेऊया, अर्धा चमचा जिरं, आणि हा छोटा पाव चमचा हिंग यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि जो आपण ठेचा बनवलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत। सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं परतलं गेलेलं आहे, आणि
इथे जी कांद्याची पात आपण घेतली होती ती सुद्धा ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। ह्यामध्ये परतून घ्यायची आहे। मिरची थोडी तिखट घ्यावी म्हणजे खूप छान चवीला लागते आणि कांद्याच्यामुळे सुद्धा खूप छान असं त्याला चव येते। पण मिरची थोडी चांगली तिखट असेल ना तर खूपच छान त्याची चव येते। त्यामुळे मिरची चांगली तिखट असावी। तुम्हाला कितपर्यंत आवडते ते तुमच्यावरती आहे, पण चांगलं तिखटपणा जास्त असल्यास चांगलं लागतं। आता आपण हे आपलं जे कांदा होता कांद्याची पात ती सुद्धा परतली गेलेली आहे। मग ही वांग आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। जे आपण करून घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे तो वांग आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागते। आणि चंपाषष्ठीसाठी खंडोबाचा जे प्रसाद असतो ते अशाच पद्धतीने बनवलं जातं। जे भाकरी आणि भाकर म्हणजे आपले ज्वारीची रोडग्या आणि वांग्याचं भरीत, पुरणपोळीचा प्रसाद। तुमच्याकडे काय केलं जातं नक्की कमेंट्समध्ये मला सांगा। आणि कोणती रेसिपी असेल तर प्लीज शेअर करा, म्हणजे मी इथे करण्याचा प्रयत्न आणि दाखवण्याचा प्रयत्न करेन। आणि इथे आता आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। आणि ह्यावरती आपण देणार आहोत झाकण। आता आपण ह्याच्यावरती देऊया झाकण अगदी 2 मिनिटासाठी। आणि नंतर आपण शेंगदाण्याचं कूट फक्त टाकायचं आहे। जेव्हा वांग्याचं भरीत पूर्ण झालेलं असेल त्याच्या 1 मिनिट अगोदरच लगेच शेंगदाण्याचं कूट जाडसर टाकायचं आहे आणि गॅस लगेच बंद करून टाकायचा आहे। आपण याचं झाकण काढून घेऊया। अगदी 1 मिनिट झालेलं आहे आणि आपण भरपूर अशी सारी कोथिंबीर ह्याच्यावरती टाकून घेणार आहोत। त्याच्याने चव खूप अप्रतिम येते, वास सुद्धा सुंदर येतो। अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि आता आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट। शेंगदाण्याचं कूट अगदी बंद करायच्या 2 मिनिटं अगोदरच टाकायचं, गॅस बंद करायच्या अगोदर। आणि ते असं एकदम सरसरीत टाकायचं, बारीक टाकायचं नाही, कारण की नाहीतर मग त्याची चव बदलते आणि एवढी खास लागत नाही। एकदम मिक्स होऊन द्यायचं नाही, लगेच गॅस बंद करून टाकायचे आहे। मग शिजल्यानंतर त्या भाजीला त्याची शेंगदाण्याची चव जास्त येते। त्यामुळे तसं न करता आपण टाकायचं आहे आणि बंद करून घ्यायचं आहे। वांग्याचं भरीत आपलं तयार होणार आहे लगेच। हे इथे असं टाकून घेतलेलं आहे, मिक्स करायचं आहे। आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे। ही झालेली आहे आपली हे झालेलं आहे वांग्याचं भरीत चंपाषष्ठीसाठी स्पेशल। आता आपण इथे बाजरीचे रोडगे बनवायचे आहेत। ते कसे बनवायचे आहेत तर आपण इथे एक पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। आपल्याला 5 ते 7 रोडगे बनवायचे आहेत। अगदी छोटे छोटे करायचे आहेत, एकदम मोठे करायचे नाहीत आणि ते थोडे जाडच असतात। त्यामुळे आपण म्हणजे जर का आपल्या घरातल्या माणसांना जाड आवडत नसतील तर आपण पातळ सुद्धा भाकरीसारखे करू शकतो। तर आता इथे आपण पाणी गरम करत ठेवलंय आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते याच्यामध्ये मी। पाणी उकळू द्या चांगलं। आपलं इथे पाणी चांगलं उकळलंय। आपण ह्यामध्ये आता पीठ टाकून घेऊया। काही लोक गार पाण्यात सुद्धा करतात, पण आम्ही अशा उकडून घेतल्यासारखंच करतो। इथे आपण पीठ टाकून घेणार आहोत आणि जसं भाकरीला उकड काढतो त्या पद्धतीने आपण इथे पीठ भिजवून घेणार आहोत। असं गोल गोल करून भाकरीची जशी उकड असते त्या पद्धतीने आपण इथे भाकरीची उकड काढून घेणार आहोत। घेतलंय। आता आपण जी उकड काढलेली आहे ती सर्व ह्यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि थोडं गार असतानाच, एकदम गरम न घेता कोमट असतानाच आपण ही मळून घेणार आहोत। आपण हे ताटामध्ये काढून घेतलंय। थोडं कोमट झाल्यानंतर मळून घेऊया। थोडं थोडं पाणी करून आपण ह्याच्यामध्ये मळून घेणार आहोत, जशी आपण उकडपिठाची भाकरी मळतो त्याप्रमाणे। इथे आपण भाकरीचं पीठ असं मळून घेणार आहोत।
रोडगे जाड असतात, पण आपल्या घरामध्ये जर पसंत नसेल, आपल्या घरामध्ये जाड खायची इच्छा नसेल, तर फुकट न घालवता जे काही आपण करतो ती भाकरी सुद्धा चालणार आहे पातळ केलेली. आणि कारण पोटात जाणं गरजेचं आहे आपल्याला, त्यामुळे ही भाकरी केली तरी चालेल किंवा रोडगे केले तरी पण चालेल. असं मळून मळून घ्यायचं आहे सगळं बाजरीचं पीठ. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, अशी बोटं जातील असं सॉफ्ट मळून आपण घेतलेलं आहे. आणि आता आपण भाकरी करून घेणार आहोत. गॅसवरती मी तवा ठेवते, गरम झाल्यानंतर आपण भाकरी करून घ्यायची आहे. तिकडे आपला तवा गरम करत होतोय तोपर्यंत आपण भाकरी करून घ्यायची आहे. आता माझ्या घरी एकदम जाड हे आवडत नाही भाकरी, त्यामुळे थोडं मी पातळ रोडगे एकदम जाड करणार नाहीये, पातळ थोडीशी करणार आहे. मी अशी भाकरी करते त्याप्रमाणे आपण करून घ्यायची आहे. पाणी लावून घ्यायचं असं. त्याचं वरती जे आलेलं आहे ते काढून टाकायचं आहे. आणि ही हाताला पाणी लावून आणि इथे जे भांडं आहे याला पाणी लावून आपण ही भाकरी तयार करून घेणार आहोत. ही भाकरी मी तयार केलेली आहे, छोटीच केलेली आहे, पण मी जाड न करता थोडी पातळ केलेली आहे. आता आपला तवा गॅसवरती ठेवलेला आहे, तो गरम व्हायची वाट बघूया. ही आपली भाकरी झालेली आहे चांगली अशी छानपैकी. आणि इकडे तवा गॅसवरती ठेवलेला आहे. तवा गरम झालाय की नाही हे पाहण्यासाठी आपण पाण्याचा एक शिंतोडा टाकून घेणार आहोत. तवा आपला गरम झालेला आहे, आपण भाकरी टाकून घेऊया. बाजरीच्या भाकरीचा रंग थोडा काळपट असतो आणि तांदळाच्या भाकरीचा कलर कसा खूप असा पांढरा, नाचणीच्या भाकरीचा कलर कसा लाल असा असतो. आता ही बाजरीची भाकरी आपण इथे टाकून घेतलेली आहे, छानपैकी ती शेकवून घ्यायची आहे. भाकरीचे काठ असे सुटू लागतात आणि मग ती उलटून घ्यायची आहे, कारण खालना ती व्यवस्थित शेकली की परत वरच्या बाजूंना पण आपण शेकवून घेणार आहोत. पहा इथे खालना खूप सुंदर अशी शेकलेली आहे, थोडे थोडे त्याला लालसर डाग आलेत म्हणजे भाकरी चांगली शेकलेली आहे. आता परत एकदा उलटून घेतल्यानंतर पहा खालून सुद्धा चांगली शेकले, त्यानंतर ह्याला मस्त असा फुगा यायला लागलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व भाकऱ्या करून घेत आहे. हे चंपाषष्ठीसाठी म्हटलात तर तुम्हाला 5 ते 7 भाकऱ्या इथे तुम्हाला लागू शकतात. तुमच्या ज्या पद्धतीने जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही भाकऱ्या इथे करून घ्यायच्यात आणि ह्या भाकऱ्या चवीला अप्रतिम आणि सुंदर अशा लागतात. तर इथे भाकऱ्या माझ्या तयार झालेल्या आहेत. पहा खूप सुंदर भाकरी तयार झालेली आहे. त्यानंतर भाकरी म्हणजे रोडगा. आणि इथे आपल्याला मी वांग्याचं भरीत सुद्धा तयार करून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे पुरणपोळ्या सुद्धा केलेल्या आहेत, त्याची रेसिपी तुम्हाला मी वेगळी देणार आहे. तर अशा प्रकारे बाजरीचे रोडगा, वांग्याचं भरीत, पुरणपोळी ही रेसिपी पूर्ण झालेली आहे आणि ही चंपाषष्ठी स्पेशल रेसिपी आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिला, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. येणाऱ्या अशी रेसिपीज नवीन असतील तेव्हा नक्की पहा आणि साईडची बेल आयकॉन आहे ती नक्की दाबा, म्हणजे नवीन येणारी रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच होईल. धन्यवाद.